Hello dear students, now in this lecture we discuss bond fission, types of bond fission and different types of intermediates involved in organic reaction mechanism. तर विद्यार्थ्यांनो आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बॉन्ड फिजन म्हणजे नेमकं काय, त्याचे टाईप कुठले कुठले आहेत, त्याच्यानंतर जे काही डिफरंट इंटरमिडिएट्स इन्वॉल्व होतात ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझममध्ये त्यांचा अभ्यास करायचा आहे. ओके, सो नाऊ वी स्टार्ट. फर्स्ट पहिला टॉपिक आपल्याला आजच्या लेक्चरचा डिस्कस करायचा आहे बॉन्ड फिजन. बॉन्ड फिजन म्हणजे काय नेमकं, ठीक आहे. व्हॉट इज बॉन्ड फिजन? फिजन म्हणजे क्लिवेज, ब्रेक करणं. फिजन म्हणजे काय, ब्रेक करणं, ठीक आहे. द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड एज बॉन्ड फिजन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड एज बॉन्ड फिजन. म्हणजे बॉन्ड ब्रेक करायच्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, बॉन्ड फिजन म्हटलं जातं. ओके, तर बघा मी या ठिकाणी डेफिनेशन मेन्शन करतो आता. द प्रोसेस ऑफ breaking of covalent bond is called as bond fission. Okay, now there are two types of bond fission. हे जे बॉन्ड फिजन आहे हे दोन प्रकारे होतं. कुठल्या प्रकारे तुम्ही बॉन्ड ब्रेक करता याचे दोन टाईप पडतात. एक फर्स्ट टाईप आपण शिकणार आहोत बॉन्ड फिजनचा, तो आहे होमोलायटिक फिजन. देन व्हॉट इज होमोलायटिक फिजन? तर याच्यामध्ये जो काही बॉन्ड आहे तुमचा तो सिमेट्रिकली ब्रेक होतो. तर लक्षात घ्या, इट इज ऑल्सो कॉल्ड एज होमोलिसिस. या टाईपला होमोलिसिस सुद्धा म्हणतो आपण. दोन टाईप शिकणार आहोत, होमोलिसिस आणि हेट्रोलिसिस. त्यातला फर्स्ट टाईप बघतोय आपण आता, होमोलिसिस ऑर होमोलायटिक फिजन. म्हणजे सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन होतं इलेक्ट्रॉनचं. यामध्ये कसं होतं बघा, लक्षात घ्या. तुम्हाला जनरल एक्झाम्पल सांगतो मी. सपोज आपण एक मॉलिक्यूल घेतला ज्यामध्ये ए आणि बी ॲटम एकमेकांना कोव्हॅलंट बॉन्डने जोडलेले आहेत, ठीक आहे. आणि याच्यामध्ये समजा तुम्ही ब्रेकिंग केली, सिमेट्रिकल ब्रेकिंग म्हणजे या फॉर्मॅटमध्ये एक इलेक्ट्रॉन एला दिला, एक इलेक्ट्रॉन बीला दिला. समजतंय? बघा पुन्हा लिहितो व्यवस्थित मी या ठिकाणी. इफ ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड टेक्स प्लेस सिमेट्रिकली इन दिस वे, then formation of free radical takes place. ओके, देन फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल टेक्स प्लेस. फ्री रॅडिकल फॉर्म होतात ज्यांच्याकडे सिंगल इलेक्ट्रॉन असतो प्रत्येकी आणि कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो त्याच्यावरती, ठीक आहे. होमोलिसिसमध्ये काय होतं स्टुडंट्स, होमोलिसिस इज द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इन अ सच अ वे दॅट ईच ॲटम acquires one electron of share pair is called as homolytic fission or homolysis. यामध्ये काय होतं, सिमेट्रिकल ब्रेकिंग होतं कोव्हॅलंट बॉन्डचं. अशा प्रकारे होतं की दोघी जे ॲटम असतील त्या दोघी ॲटमला एक एक इलेक्ट्रॉन भेटतो. या शेअर पेअरचा एक एक इलेक्ट्रॉन दोघांनाही भेटतो आणि असे फ्री रॅडिकल्स तयार होतात, ठीक आहे. काय होतं होमोलायटिक फिजनमध्ये, सिमेट्रिकल ब्रेकिंग होतं कोव्हॅलंट बॉन्डचं. अशा प्रकारे सिमेट्रिकल ब्रेकिंग होतं की दोघी ॲटमला, जो काही मॉलिक्यूल तुम्ही घेतला असेल त्याच्या दोघी ॲटम्सला एक एक इलेक्ट्रॉन भेटतो त्या शेअर पेअरचा. ही जी शेअर पेअर आहे, दोन इलेक्ट्रॉनने एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. दोन इलेक्ट्रॉन एकत्र येऊन एक इलेक्ट्रॉन एचा असतो, एक इलेक्ट्रॉन बीचा असतो. त्याचा इलेक्ट्रॉन त्याला काय झाला, परत भेटला. अशा प्रकारे तुम्ही त्या बॉन्डला ब्रेक करता आणि त्याच बॉन्ड ब्रेकिंगच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, होमोलायटिक फिजन ऑर होमोलिसिस. मग बघा याची डेफिनेशन काय लिहिता येईल आपल्याला. डेफिनेशन जर लिहायची असेल तर डेफिनेशन कशी लिहू आपण, सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड in such a way that each atom acquires single electron of share pair. म्हणजे दोघांनी जे शेअर केलेले दोन इलेक्ट्रॉन आहेत तर दोघी इलेक्ट्रॉनपैकी एक एक इलेक्ट्रॉन दोघांनाही भेटतो. ईच ॲटम acquires single electron of share pair and that type of bond fission is called as homolytic फिजन और होमोलिसिस. ओके स्टुडंट्स, एक्झाम्पल बघा याच्यामध्ये. एक्झाम्पल घेऊ आपण. वेन क्लोरीन गॅस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अल्ट्राव्हायलेट लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा क्लोरीन मॉलिक्यूल येतो, क्लोरीन गॅस मॉलिक्यूल, तेव्हा त्याचं होमोलिसिस होतं आणि दोन क्लोरीन फ्री रॅडिकल्स जनरेट होतात. तर अशा प्रकारे हे झालं तुमचं फर्स्ट टाईप ऑफ बॉन्ड फिजन, होमोलायटिक फिजन. नाऊ नेक्स्ट टाईप ऑफ बॉन्ड फिजन इज हेटेरोलायटिक फिजन. याचे एक्झॅक्ट अपोजिट डेफिनेशन येईल त्याची, हेटेरोलायटिक फिजनची. बघा, सेकंड टाइप ऑफ बॉन्ड फिजन, हेटेरोलायटिक फिजन.
फिजन म्हणजे ब्रेकिंग, लक्षात घ्या. हेटेरोलिसिस. समजतंय तुम्हाला सगळ्यांना? व्हॉट इज होमोलिसिस आपण आता जस्ट डिस्कस केलं. होमोलिसिस म्हणजे सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड in a such a way that each atom acquires single electron of share pair is called as homolysis. Now we discuss about heterolysis or heterolytic fission. What is heterolytic fission, students? Lakshat gya. An unsymmetrical breaking of covalent bond in a such a way that only one atom can acquire both the electrons of share pair. Both the electrons of share pair is called as heterolytic fission. तर बघा याचं एक्झाम्पल आपण डिस्कस करू. एक जस्ट जनरल फॉर्म्युला घेऊन आपण पहिल्यांदा समजून घ्यायचा प्रयत्न करू. बघा आता या ठिकाणी ए आणि बी, ए बी मॉलिक्यूल घेतला आपण. त्याच्यामध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे ए आणि बीच्या मध्ये, त्याच्यामध्ये समजा तुम्ही हेटेरोलायटिक फिजन केलं तर हे जे काही शेअर पेअरचे दोघी इलेक्ट्रॉन आहेत ते दोघी इलेक्ट्रॉन कुठला तरी एकच ॲटम स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेईल. जो जास्त इलेक्ट्रॉनिगेटिव्ह असेल तो स्वतःकडे ती शेअर पेअर पूर्णचे पूर्ण दोघी इलेक्ट्रॉन घेऊन टाकेल आणि त्यामुळे ज्या स्पेसिस तयार होतात त्यातली एक स्पेसिस असते कटायन आणि एक स्पेसिस असते अनायन. ज्या स्पेसिसने इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतले तिच्यावरती येतो निगेटिव्ह चार्ज आणि ज्या स्पेसिसने इलेक्ट्रॉन दिले समोरच्याला घेऊ दिले त्याच्यावरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे एक कटायन फॉर्म होतो एक अनायन फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल आपण डिस्कस करू. बघा डेफिनेशन तुम्हाला कळली असेल. अँड अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड in such a way that only one atom can acquire both the electrons of share pair. That type of bond fission is called as heterolytic fission or heterolysis. हा जो मिथिल क्लोराईड मॉलिक्यूल आहे या मिथिल क्लोराईडमध्ये क्लोरीन हा खूप इलेक्ट्रॉनिगेटिव्ह असतो. त्याची खूप इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी असते. त्यामुळे तो काय करतो, ही शेअर पेअरचे दोघी इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो आणि स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतल्यामुळे दोन स्पेसिस तयार होतात. एक स्पेसिस तयार होते तुमची कार्बोकटायन. कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असला की त्याला कार्बोकटायन म्हणतात आणि क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज आला म्हणून क्लोरीन अनायन फॉर्म होतात. ठीक आहे. ज्यांनी पूर्ण शेअर पेअर घेतली त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, ज्यांनी घेऊ दिली त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके. कारण ती शेअर पेअर दोघांची होती. दोघी इलेक्ट्रॉन एकमेकांचा एक एक इलेक्ट्रॉन होता. दोघांचाही हक्क होता त्याच्यावरती. मात्र ते दोघी इलेक्ट्रॉन एकानेच घेऊन घेतले. त्याच्यामुळे ज्यांनी घेतले त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, ज्यांनी दिले त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके. अशा प्रकारे कटायन आणि अनायन फॉर्म होतात हेटेरोलायटिक फिजनमध्ये. अँड अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इन अ सच अ वे दॅट only one atom can acquire both the electrons of share pair. That type of bond fission is called as heterolytic fission or heterolysis. ओके. तर बघा स्टुडंट्स आपण अशा प्रकारे आता बॉन्ड फिजनचे दोन टाईप डिस्कस केले. एक होतं होमोलिसिस ज्याच्यामध्ये सिमेट्रिकल ब्रेकिंग होते कोव्हॅलंट बॉन्डची आणि दुसरा टाईप बघितला हेटेरोलिसिस ज्याच्यामध्ये अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होते कोव्हॅलंट बॉन्डची. होमोलिसिसमध्ये फ्री रॅडिकल फॉर्म होतात आणि हेटेरोलिसिसमध्ये कटायन आणि अनायन फॉर्म होतात. कारण इथे अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होते कोव्हॅलंट बॉन्डची. एकच कुठला तरी ॲटम दोघी इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो. जो जास्त इलेक्ट्रॉनिगेटिव्ह असेल तो दोघी जे इलेक्ट्रॉन असतील शेअर पेअरचे ते दोघी स्वतःकडे घेतो आणि कटायन आणि अनायन फॉर्म करतो. ठीक आहे. नाव वी डिस्कस डिफरंट टाईप्स ऑफ इंटरमिडिएट्स इन्व्हॉल्ड इन ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम. वेगवेगळे जे इंटरमिडिएट फॉर्म होतात ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आता. मग ते इंटरमिडिएट कुठले कुठले ते थोडक्यात सांगतो बघा मी आधी तुम्हाला आणि मग त्याचा आपण डिटेल स्टडी करू. ठीक आहे. तर आपल्याला टोटल 4 जे स्पेसिस आहेत वेगवेगळे त्यांचा स्टडी करायचा आहे. इंटरमिडिएट्स इन्व्हॉल्ड इन ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. ऑर्गॅनिक रिॲक्शन्समध्ये जे इंटरमिडिएट फॉर्म होतात त्या इंटरमिडिएटचा स्टडी आपण करणार आहोत आता. तर त्यामध्ये टोटल 4 इंटरमिडिएटचा स्टडी करायचा आपल्याला. फर्स्ट इंटरमिडिएट बघू आपण कार्बोकटायन. मग फर्स्ट कार्बोकटायनचा स्टडी करू. बघा कार्बोकटायन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण कार्बोकटायन म्हणतो. ओके. याची डेफिनेशन काय लिहिणार मग बघा. अँड ऑर्गॅनिक स्पेसिस in which
carbon atom carries positive charge with sextate of electron it's called as carbocation. ओके, शॉर्टमध्ये डेफिनेशन सांगितली. अँड ऑर्गॅनिक स्पेसिस इन विच कार्बन ॲटम कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज विथ सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज कार्बोकटायन. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो कार्बनवरती आणि त्याच्यावरती किती इलेक्ट्रॉन असतात? 6 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे त्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट असतं, त्याला म्हटलं जातं कार्बोकटायन. ओके, कार्बोकटायनमध्ये आपण एक्झाम्पल बघू मिथिल कटायनचं. मिथिल कटायन म्हणजे CH3+. मिथिल कटायनचं आपण जॉमेट्री बघू, त्याचं स्ट्रक्चर बघू आणि मग त्याच्यावरून बाकीच्या प्रॉपर्टीज सुद्धा आपल्याला डिस्कस करता येतील. तर हा मिथिल कटायन कसा असतो बघा. मिथिल कटायनमध्ये अशा प्रकारे एक व्हॅकंट पी ऑर्बिटल असतं. म्हणजे तुम्ही जी एक शेअर पेअर काढून टाकली, ओके, ती व्हॅकंट असते, पी ऑर्बिटल एक व्हॅकंट असतं आणि बाकीचे उरलेले 3 हायड्रोजन तुम्ही दाखवा मिथिल ग्रुपचे. हे पी ऑर्बिटल जे असतं ते व्हॅकंट असतं त्याच्यामध्ये कार्बनचं, म्हणून मी इथं मेन्शन करतो बघा व्हॅकंट पी ऑर्बिटल अशी तुम्हाला जॉमेट्री दिलेली आहे मिथिल कटायनची. याचा जॉमेट्रीचा जर विचार केला तर हा दिसायला असतो तुमचा ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री असते याची. इट इज ट्रायगोनल प्लेनर हॅव्हिंग 6 इलेक्ट्रॉन. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन असतात? टोटल 6 इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर याचं जे हायब्रिडायझेशन असतं ते असतं sp2 हायब्रिडाइज असतो. हा कार्बोकटायन इज sp2 हायब्रिडाइज. इट हॅज 1 व्हॅकंट पी ऑर्बिटल, टोटल हॅज 6 इलेक्ट्रॉन. याच्याकडे टोटल 6 इलेक्ट्रॉन असतात. ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात कार्बोकटायनच्या. त्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे हा इलेक्ट्रोफाईल सारखा बिहेव करतो, इलेक्ट्रोफाईल सारखा. त्यानंतर जे इलेक्ट्रोफाईल्स असतात तेच लुईस ॲसिड असतात, हे देखील आपल्याला माहिती आहे. लुईस ॲसिड्स सारखे बिहेव करतात हे कार्बोकटायन जे असतात ते इलेक्ट्रोफाईल असतात, त्याच्यामुळेच ते लुईस ॲसिड सारखे बिहेव करतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा कसा फॉर्म होतो आपण आताच थोड्या वेळापूर्वी बॉन्ड फ्युजन बघितलं. त्या बॉन्ड फ्युजनमध्ये आपण डिस्कस केलं हेट्रोलिसिस झाल्यानंतर कार्बोकटायन फॉर्म होतो. ठीक आहे, फॉर्म बाय हेट्रोलिसिस. कुणामुळे फॉर्म होतो हा? जर हेट्रोलायटिक फ्युजन झालं तरच फॉर्म होतो. होमोलायटिक फ्युजन झालं तर फ्री रॅडिकल्स तयार होतात. ठीक आहे, तर हे झाली माहिती आपली कार्बोकटायनची. ठीक आहे, अन ऑर्गॅनिक स्पेसिस इन विच कार्बन ॲटम कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज विथ सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज कार्बोकटायन. ओके, आपण मिथिल कटायनची जॉमेट्री बघितली, स्ट्रक्चर बघितलं आणि त्याच्या काही बाकीच्या प्रॉपर्टीज आहेत त्या डिस्कस केल्या. ओके, आपण सेकंड स्पेसिस बघायची आपल्याला. कार्बनची स्पेसिस आहे ती सुद्धा इंटरमिडिएट बघायचं आपल्याला सेकंड. आता कार्बॅनियन. ओके, कार्बॅनियन बघायचं आहे बघा. कार्बॅनियनमध्ये डेफिनेशन लिहायची झाली तर सेमच राहील, फक्त थोडासा फरक पडेल तुमचा मागच्या डेफिनेशनमध्ये. अन ऑर्गॅनिक स्पेसिस इन विच कार्बन ॲटम कॅरीज निगेटिव्ह चार्ज. आता इथे कार्बनवरती राहील तुमचा निगेटिव्ह चार्ज विथ, कार्बोकटायनकडे होते 6 इलेक्ट्रॉन, कार्बॅनियनकडे असतात 8 इलेक्ट्रॉन विथ ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्टेट मीन्स 8 इलेक्ट्रॉन्स. विथ ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज कार्बॅनियन. अन ऑर्गॅनिक स्पेसिस इन विच कार्बन ॲटम कॅरीज निगेटिव्ह चार्ज विथ ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज कार्बॅनियन. ओके, आता आपण मिथिल अनायनचं एक्झाम्पल बघू या ठिकाणी. त्याच्यावरून आपल्याला त्याच्या काय बाकीच्या प्रॉपर्टीज आहेत त्या डिस्कस करता येतील, त्याची जॉमेट्री, हायब्रिडायझेशन वगैरे वगैरे. ठीक आहे, बघा कार्बॅनियनकडे मिथिल अनायनचंच एक्झाम्पल घेऊ आपण या ठिकाणी, मिथिल कार्बॅनियनचं. ठीक आहे, बघा मिथिल अनायनमध्ये या फॉर्मॅटमध्ये तुमचा कार्बन असतो, त्याला हे पी ऑर्बिटलमध्ये एक्स्ट्रा 2 इलेक्ट्रॉन जे आहेत निगेटिव्ह चार्जमुळे आलेले, जे काही बॉन्ड पेअर त्यांनी स्वतःकडे घेतली त्याच्यामुळे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला. ओके, हेट्रोलिसिसमुळेच फॉर्म होतो कार्बॅनियनसुद्धा. समजा कार्बननी स्वतःकडे शेअर पेअर ओढली तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल, ते एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन मी इथे दाखवले. आणि जे 3 हायड्रोजन आहेत त्या मिथिल ग्रुपचे ते ह्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. याची जॉमेट्री असते ट्रायगोनल पिरॅमिडल. ठीक आहे, मागचा जो कार्बोकटायन होता त्याची होती ट्रायगोनल प्लेनर, याची असते ट्रायगोनल पिरॅमिडल. किती इलेक्ट्रॉन असतात कार्बॅनियनकडे? तर ऑक्टेट असतं त्याच्याकडे कम्प्लीट, म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन्स असतात. इट कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन्स. हायब्रिडायझेशन असतं कार्बॅनियनचं sp3. ओके, या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. इट बिहेव्ज ॲज लुईस बेस. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो, म्हणून तो बेससारखं काम करतो, ॲज अ बेस ॲक्ट करतो, लुईस बेस. आणि हा न्यूक्लिओफिलिक असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन देतो, इलेक्ट्रॉन रिच असतो, त्याच्यामुळे हा न्यूक्लिओफाईलसारखा बिहेव करतो. एक्झॅक्टली सर्व ह्या गोष्टी अपोजिट आहेत त्याच्या, कोणाच्या? कार्बोकटायनच्या. कारण कार्बोकटायनवर होता पॉझिटिव्ह चार्ज, तो होता इलेक्ट्रोफाईल.
त्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पेअर असते, त्याच्यामुळे हा असतो न्यूक्लिओफाईल. त्याचं हायब्रिडायझेशन होतं sp2, याचा आहे sp3. त्याची जॉमेट्री होती ट्रायगोनल प्लेनर कार्बोकॅटायनची, याची आहे ट्रायगोनल पिरॅमिडल. ओके, जो कार्बोकॅटायन होता तो होता लुईस ॲसिड, हा कार्बेनियन असतो लुईस बेस. तो सुद्धा हेट्रोलायटिक फिजनमुळेच तयार झाला होता, हा सुद्धा हेट्रोलायटिक फिजनमुळेच तयार होतो. तर हे झालं तुमचं कार्बेनियनबद्दलचं आपण डेफिनेशन बघितली, एक्झाम्पल बघितला आणि ज्या काही बाकीच्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या त्या डिस्कस केल्या, की त्याच्याकडे त्याची जॉमेट्री असते ट्रायगोनल पिरॅमिडल, देन इट कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन्स, इट इज sp3 hybridized, it is nucleophilic and acts as Lewis base and formed by heterolytic fission. Okay, an organic species in which carbon atom carries negative charge with octet of electron is called as carbanion. Okay, now we discuss third intermediate. आपण आता थर्ड इंटरमिडिएट जो असतो ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझममध्ये त्याच्याबद्दलची माहिती बघू. आणि ती जी स्पेसिस आपल्याला बघायची आता, थर्ड जो इंटरमिडिएट आपण डिस्कस करणार आहोत आता, तो थर्ड इंटरमिडिएट असतो तुमचा कार्बन फ्री रॅडिकल. कार्बन फ्री रॅडिकल बद्दल आपण आता डिस्कशन करू. बघा, तर थर्ड स्पेसिस आपण बघू आता, थर्ड इंटरमिडिएट बद्दल डिस्कशन करू. तो थर्ड इंटरमिडिएट असतो तुमचा फ्री रॅडिकल. मग त्याच्यामध्ये आपण कार्बन फ्री रॅडिकलचंच एक्झाम्पल घेऊ, कारण कार्बनच्या बाबतीतच बघतो ना आपण, कार्बोकॅटायन, कार्बॅनियन, कार्बन फ्री रॅडिकलच घेऊ एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, पण इथे हेडिंग देताना मी देतो आता फ्री रॅडिकल. आपण सुरुवातीला कार्बोकॅटायन बघितला, त्याच्यामध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज होता. नंतर आपण कार्बॅनियन बघितला, त्याच्यामध्ये कार्बनवर निगेटिव्ह चार्ज होता. आणि आता आपण बघतोय फ्री रॅडिकल्स. मग आता नेमकं फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, तर बघा, याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. फ्री रॅडिकलवरती चार्ज नसतो, एक सिंगल इलेक्ट्रॉन असतो फक्त. ओके, याची डेफिनेशन कशी लिहिणार बघा, अन अनचार्ज स्पेसिस which is electrically neutral and carries single electron. An uncharged species which is electrically neutral and carries single electron is called as free radical. फ्री रॅडिकल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एखाद्या आयटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन असेल आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसेल, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल आणि सिंगल इलेक्ट्रॉन कॅरी करत असेल, तर त्या स्पेसिसला आपण काय म्हणतो, फ्री रॅडिकल म्हणतो. मग आपण या ठिकाणी एक्झाम्पल मिथिल रॅडिकलचंच डिस्कस करू. तर आपण एक्झाम्पल बघू आता मिथिल रॅडिकलचंच. मिथिल रॅडिकलमध्ये कार्बनवरती असं सिंगल इलेक्ट्रॉन असतो. बघा, मग त्याची जॉमेट्री कशी येईल, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, तर ते लक्षात घ्या. हे कार्बनचं पी ऑर्बिटल, ज्याच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे फक्त, आणि हे उरलेले 3 हायड्रोजन CH3 ग्रुपचे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही मिथिल रॅडिकलचं स्ट्रक्चर काढाल, ज्याच्यामध्ये पी ऑर्बिटलमध्ये एकच सिंगल इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आहे. इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल अनचार्ज्ड स्पेसिस. ओके, मिथिल रॅडिकलचं स्ट्रक्चर बघितलं आपण, तर याची माहिती लिहू आपण, इतर जी काही माहिती आहे ती. याचा शेप असतो तुमचा ट्रायगोनल प्लेनर. जे कार्बोकॅटायनचा शेप होता तोच सेम टू सेम याचा असतो, ट्रायगोनल प्लेनर. बऱ्याचशा गोष्टी याच्या कार्बोकॅटायनसारख्याच आहेत, फक्त कार्बोकॅटायनमध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज होता, याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो. ओके, आणि कार्बोकॅटायनकडे किती इलेक्ट्रॉन होते, 6 होते. याच्याकडे असतात टोटल 7 इलेक्ट्रॉन, कारण एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्याला भेटतो ना होमोलिसिसमुळे. कार्बोकॅटायनचे 2 इलेक्ट्रॉन जातात हेट्रोलिसिसमध्ये, म्हणून तो कार्बोकॅटायन म्हटलं होतं तुम्ही त्याला. इथे 1 इलेक्ट्रॉन येतो कार्बनकडे, म्हणून हा कार्बन फ्री रॅडिकल जनरेट होतो. म्हणून 6 अधिक 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन असतात, टोटल 7. इट कंटेन्स 7 इलेक्ट्रॉन. हे 3 शेअर पेअर, 3 दुने 6 आणि हा 7वा, असे टोटल 7 इलेक्ट्रॉन असतात फ्री रॅडिकलकडे. शेप ट्रायगोनल प्लेनर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 7. त्याच्यानंतर हायब्रिडायझेशन, याचं हायब्रिडायझेशन असतं sp2. कार्बोकॅटायनप्रमाणेच याचंही sp2 हायब्रिडायझेशन असतं. हा कशामुळे तयार होतो, तो होमोलिसिसमुळे तयार होतो. फक्त बाकीचे जे मागे आपण आता डिस्कस केले कार्बोकॅटायन, कार्बॅनियन, ते हेट्रोलिसिसमुळे प्रोड्यूस होतात. हा कशामुळे प्रोड्यूस होतो, होमोलिसिसमुळे. ओके, शेप ट्रायगोनल प्लेनर ॲज लाईक कार्बोकॅटायन, 7 इलेक्ट्रॉन्स. sp2 हायब्रिडायझेशन ॲज लाईक कार्बोकॅटायन. त्यानंतर होमोलिसिस. आता एक गोष्ट आपली डिस्कस करायची बाकी राहिली होती, ती म्हणजे स्टॅबिलिटी ऑर्डर
ऑफ कार्बोकटायन्स, कार्बेनियन अँड कार्बन फ्री रॅडिकल. तर ती स्टॅबिलिटी ऑर्डर मी सेपरेटलीच डिस्कस करतोय, याच्यामध्ये त्याला मिक्स करत नाही आहे. ठीक आहे. तर आपण आता पहिल्यांदा स्टॅबिलिटी ऑर्डर डिस्कस करू या तिघांची, कार्बोकटायन, कार्बन फ्री रॅडिकल आणि कार्बेनियनची. त्यानंतर मग आपण पुढचा जो लास्ट इंटरमिडिएट आपला डिस्कस करायचा आहे तो डिस्कस करू, कार्बिन. ओके. नाऊ वी डिस्कस स्टॅबिलिटी ऑर्डर फॉर कार्बोकटायन, कार्बेनियन अँड कार्बन फ्री रॅडिकल. बघा, तर जो कार्बोकटायन होता त्याची स्टॅबिलिटी ऑर्डर असते तुमची टर्शरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी मोर स्टेबल दॅन प्रायमरी. फॉर एक्झाम्पल, टर्शरी ब्युटिल कटायन सगळ्यात जास्त स्टेबल असेल, टर्शरी. त्यानंतर सेकंडरी, ज्याच्यामध्ये एक हायड्रोजन असेल आणि 2 मिथिल ग्रुप असतील कार्बनला. त्यानंतर प्रायमरी, CH3 CH2+. त्यानंतर सगळ्यात लहान जो अल्किल ग्रुप येतो तुमचा कार्बोकटायन, मिथिल कटायन, तो सगळ्यात कमी स्टेबल. टर्शरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी मोर स्टेबल दॅन प्रायमरी, प्रायमरी मोर स्टेबल दॅन दिस मिथिल कटायन. ओके. इट इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन्स. ओके. सेम असते तुमची स्टॅबिलिटी ऑर्डर फ्री रॅडिकलसाठी. कार्बन फ्री रॅडिकलसाठी सुद्धा हीच ऑर्डर असेल, टर्शरी, सेकंडरी, देन प्रायमरी, डिक्रीजिंग ऑर्डर. ओके. सगळ्यात जास्त स्टेबल टर्शरी कार्बन फ्री रॅडिकल, त्याच्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर प्रायमरी. मग टर्शरी फ्री रॅडिकल कसा असेल, तर सेम एक्झाम्पल हेच, फक्त इथे पॉझिटिव्ह चार्ज नाही दाखवावं लागेल आपल्याला. काय दाखवावं लागेल, एक सिंगल इलेक्ट्रॉन दाखवावं लागेल ह्या कार्बनवरती. हा सेकंडरी फ्री रॅडिकल, हा प्रायमरी फ्री रॅडिकल, आणि हा त्याच्यापेक्षाही लहान जो तुमचं बेसिक मॉडेल येतं प्रायमरी मॉडेल, ते तुमचं मिथिल रॅडिकल. ओके. तर ही सेम ऑर्डर तुमची कार्बोकटायन आणि कार्बन फ्री रॅडिकलसाठी आहे, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी, टर्शरी, सेकंडरी, देन प्रायमरी. ओके. आणि जो कार्बेनियन असतो त्या कार्बेनियनसाठी याच्या एक्झॅक्टली अपोजिट ऑर्डर असते. कार्बेनियनसाठी असते तुमची ऑर्डर प्रायमरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी मोर स्टेबल दॅन टर्शरी. एक्झॅक्टली अपोजिट कोणाच्या, कार्बोकटायन आणि कार्बन फ्री रॅडिकलच्या. कार्बेनियनमध्ये प्रायमरी सगळ्यात जास्त स्टेबल असतो, त्याच्यानंतर सेकंडरी, त्यानंतर टर्शरी. ते ऑर्डर कशी लिहाल तुम्ही, सेम एक्झाम्पल हेच घेऊ आपण, टर्शरी ब्युटिल, आयसोप्रोपिल, इथिल आणि मिथिल. सेम एक्झाम्पल, फक्त त्या ठिकाणी डिक्रीजिंग ऑर्डर लिहिताना उलट लिहावं लागेल तुम्हाला. म्हणजे सगळ्यात जास्त स्टेबल कोण येईल, मिथिल, नंतर मग तुमचं इथिल, त्यानंतर आयसोप्रोपिल, CH3 CH3. निगेटिव्ह चार्ज द्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. निगेटिव्ह चार्ज द्यायचा आहे. मिथिल अनायन मोर स्टेबल दॅन इथिल, इथिल अनायन मोर स्टेबल दॅन आयसोप्रोपिल अनायन, अँड दिस आयसोप्रोपिल अनायन मोर स्टेबल दॅन टर्शरी ब्युटिल अनायन. ओके. व्यवस्थित लिहितो बघा. टर्शरी ब्युटिल अनायन शॉर्टकटमध्ये लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण ठीक आहे, आपण पूर्णच लिहितोय, फॉर्म्युला म्हणून पूर्ण लिहितो, फुल लिहितो. हा झाला टर्शरी ब्युटिल अनायन, हा सगळ्यात कमी स्टेबल असेल. ओके. हे दोघं प्रायमरी सगळ्यात जास्त स्टेबल, त्याच्यानंतर सेकंडरी, आणि सगळ्यात कमी स्टेबल तुमचा टर्शरी कार्बेनियन. तर ही ऑर्डर लक्षात राहील सगळ्यांच्या. पुन्हा एकदा सांगतो बघा मी तुम्हाला. कार्बोकटायन आणि कार्बन फ्री रॅडिकलसाठी तुमची ऑर्डर होती टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. ओके. कोणासाठी, कार्बोकटायन आणि कार्बन फ्री रॅडिकलसाठी. आणि कार्बेनियनसाठी होती तुमची ऑर्डर एक्झॅक्टली अपोजिट टू दिस 2 इंटरमिडिएट्स, प्रायमरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी मोर स्टेबल दॅन टर्शरी. ओके. तर ही होती तुमची स्टॅबिलिटी ऑर्डर, म्हणजे कोण जास्त स्टेबल. तर कार्बोकटायनमध्ये टर्शरी सगळ्यात जास्त स्टेबल असतो आणि कार्बेनियनमध्ये प्रायमरी कार्बेनियन सगळ्यात जास्त स्टेबल असतो. अशा या 3 स्पेसिस आपण आता डिस्कस केल्या, कार्बोकटायन, कार्बन फ्री रॅडिकल आणि कार्बेनियन. आता आपण लास्ट जी स्पेसिस आहे कार्बनचीच इंटरमिडिएट म्हणून, ती स्पेसिस आपण डिस्कस करू. आणि ती स्पेसिस असते तुमची कार्बिन. हिचं एवढं काम पडत नाही आपल्याला या स्पेसिसचं, म्हणून सर्वात शेवटी येतोय. 4th इंटरमिडिएट इन्व्हॉल्ड इन ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम इज कार्बिन. ओके. याच्या थोड्याफार प्रॉपर्टी डिस्कस करू आपण आणि एक स्ट्रक्चर बघू, एक्झाम्पल बघू, त्याचं स्ट्रक्चर डिस्कस करू. ठीक आहे. कार्बिन म्हणजे बघा, ज्याच्यामध्ये कार्बनवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो, पण 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. ओके. आणि याचं जर एक्झाम्पल घेतलं तर आपण हेच घ्यावं लागेल आपल्याला, मिथिलीन ग्रुप घ्यावा लागेल, ज्याच्यावरती 2 हायड्रोजन आपण कार्बनचे काढून टाकलेत आणि 2 सिंगल इलेक्ट्रॉन त्या कार्बनवरती आहेत. याचं स्ट्रक्चर कसं येईल बघा,
तर या कार्बनला आता 2 p ऑर्बिटल दाखवावे लागतील आपल्याला, ज्यांच्याकडे सिंगल इलेक्ट्रॉन शिल्लक आहे. ओके, हे 2 p ऑर्बिटल दाखवले, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आणि 2 हायड्रोजन, असे सरळ लिनियर शेप असतो याचा. हा जो कार्बिन असतो याच्या डायरेक्टली प्रॉपर्टी डिस्कस करतोय बघा आपण. याचा शेप असतो तुमचा, जॉमेट्री असते याची लिनियर, याची जॉमेट्री असते लिनियर. याचं हायब्रिडायझेशन जे असतं, याचं हायब्रिडायझेशन असतं तुमचं SP हायब्रिडायझेशन असतं. ठीक आहे, SP हायब्रिडायझेशन म्हणजे जॉमेट्री लिनियरच येते. जेव्हा आपण डिटेलमध्ये हायब्रिडायझेशन टॉपिक शिकू त्यावेळेस तुमच्या ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली डोक्यात पॅक होतील की SP हायब्रिडायझेशन म्हणजे जॉमेट्री लिनियर. ओके, त्यानंतर याच्याकडे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील तर बघा, मोजू शकता तुम्ही. हे 2 इलेक्ट्रॉन शेअर पेअर, ही 2 + 2 हे 4, आणि हे 2 सिंगल इलेक्ट्रॉन, सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हे किती झाले टोटल इलेक्ट्रॉन त्याच्याकडे? 6 इलेक्ट्रॉन. तर या बारीक सारीक गोष्टी आपल्याला कार्बनच्या बाबतीत माहिती पाहिजेत, लक्षात ठेवायच्यात. याची डेफिनेशन लिहायची असेल तर कशी लिहाल तुम्ही? अन अनचार्ज्ड स्पेसिस विथ व्हॅलन्सी 2 अँड 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज कार्बिन. याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आहे, अनचार्ज्ड आहे या, आणि याची व्हॅलन्सी किती आहे? 2 आहे. फक्त 2 हायड्रोजन आपण त्याला जोडलेले आहेत. आणि अजून काय आहे त्याच्याकडे? तर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. बघा, एक इलेक्ट्रॉन इकडे दाखवला, एक इलेक्ट्रॉन वरती दाखवला. याच्यातही तुम्हाला कळतं की p ऑर्बिटल ॲक्च्युअलमध्ये जो नॉर्मल असतो तुमचा मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये प्रत्येक p ऑर्बिटलमध्ये असे 2-2 इलेक्ट्रॉन असतात. पण याच्याकडे काय आहे? एकच इलेक्ट्रॉन आहे. दोघी p ऑर्बिटलमध्ये एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात आणि 2 व्हॅलन्सी असते त्या सेंट्रलच्या कार्बनची. त्या स्पेसिसला आपण काय म्हणतो? कार्बिन म्हणतो. अँड डेफिनेशन पण सांगतो बघा मी. अँड अनचार्ज्ड स्पेसिस विथ व्हॅलन्सी 2 and 2 unpaired electron is called कार्बिन. ओके, कार्बिन म्हणजे काय लक्षात ठेवा. इतकं काही महत्त्वाचं नाही आपल्यासाठी, पण आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्याकडे कार्बनला 2 ग्रुप जोडलेले असतील, 2 हायड्रोजन जोडलेले त्या ठिकाणी, आणि 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. ओके, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती त्याच्याकडे? 6. त्याचं हायब्रिडायझेशन काय? SP, आणि जॉमेट्री काय? लिनियर. ओके स्टुडंट्स, तर अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये जे 4 इंटरमिडिएट्स आहेत ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझममध्ये इन्व्हॉल्व्ह होणारे, त्यांचा अभ्यास केला. कार्बोकटायन, कार्बॅनियन, कार्बन फ्री रॅडिकल, अँड देन लास्ट कार्बिन. ओके, सगळ्यांचं हायब्रिडायझेशन लक्षात ठेवायचं, सगळ्यांची जॉमेट्री लक्षात ठेवायची. ओके, आणि त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं चांगल्या प्रकारे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे डिफरंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स आहेत, इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन, यांचा डिटेल स्टडी करू. आता या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबू.